काम करतायत, लोकांची दिशाभूल करायचं, त्यामुळं जनता त्यांना भुलणार नाही. काही लोकांनी मिरज पॅटर्न बदनाम केला, काही लोकांनी आजी माझी नगरसेवक आहेत म्हणजे आमची पॉकेट्स आहेत, आम्हाला फार महत्त्व आहे. तिथं पक्षाचं योगदान असते, नेत्यांचं योगदान असतं. नगरसेवकाला फार किंमत नसते, तिथं पक्षाचं आणि नेत्यांचं योगदान असते. आणि मला खात्री आहे की काही लोक जाणीवपूर्वक स्वतःच्या फायद्यासाठी की मला उद्या नगरपालिकेत बनायचं आहे, मी जर विरोधात गेलो तर माझं काय मतदान मिळणार नाही. दोन्ही बाजूने तपासून पाहिलं. म्हणजे विश्वजित कदम साहेब आमच्या स्टेजवर आहेत, दिवसभर आमच्या उमेदवारावर फिरत आहेत, आरोग्य लाड आहेत, सुमनताई फिरत आहेत, शरद लाड फिरत आहेत. परंतु आम्ही काही वेळेला आतल्या बाजूने थोडीशी तपासणी करण्याचा प्रयत्न केला. तर खरोखर प्रत्यक्षामध्ये विश्वजित कदम साहेबांचे स्ट्रिक्ट आदेश आहे की या ठिकाणी त्यांचं नाव घेऊन अपक्ष उमेदवार त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र करतायत. त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी राजकीय षडयंत्रामध्ये गुंतवत आहेत, जेणेकरून त्यांचं राजकीय करिअर खराब करण्याचं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रहारदादा पाटील यांच्या प्रचारार्थ 2 तारखेपासून 5 तारखेपर्यंत प्रमुख नेते येणार आहेत. त्यापैकी 2 तारखेला सकाळी 11 वाजता या देशाचे नेते आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांच्याबरोबर आदरणीय जयंत पाटील साहेब, रोहित पाटील साहेब, अरुणांना लाड, संजयजी राऊत, त्याचबरोबर नितीनजी बानवडे पाटील, रोहितदादा पाटील, सुमनताई पाटील, हे सर्व नेते तासगावमध्ये कोहिनूर हॉलला सकाळी 11 वाजता त्यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आलेली आहे. 2 तारखेला सायंकाळी उद्धवजी ठाकरे साहेब, जयंतरावजी पाटील साहेब, विश्वजितजी कदम साहेब, त्या ठिकाणी संजयजी राऊत साहेब आणि सर्व काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते, आमदार, जिल्हाध्यक्ष 2 तारखेला सायंकाळी कल्पतरू ग्राउंडवर चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सभा होती, तिथं उपस्थित राहणार आहेत. 4 तारखेला जयंतराव पाटील साहेब आणि विश्वजित कदम साहेब त्यांचा जिल्हाभर त्या ठिकाणी दौरा होतो आहे. जत, कवठेमहांकाळ, मिरज इथं सभा होत आहेत. 5 तारखेला युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांचं सकाळी 11:30 वाजता आगमन झाल्यानंतर पत्रकारांच्या बरोबर त्या ठिकाणी गप्पा होतील, पत्रकार परिषद होईल आणि दुपारी 1 वाजता विटा येथील कलश मंगल कार्यालयामध्ये आमच्या उमेदवाराचा प्रचाराचा सांगता समारंभाची सभा त्या ठिकाणी विटा येथे पार पडणार आहे. या निमित्तानं आपण सर्वांनी सांगली जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आहेच, पण सर्वसामान्य कार्यकर्ते, तरुण, महिला, शेतकरी, व्यापारी सर्वांनी ताकदीनं या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करतो. धन्यवाद.